नमस्कार. चला आज आपण महाराष्ट्राच्या जमिनीच्या व्यवहारांसाठी बनवलेल्या डिजिटल महामार्गाबद्दल बोलूया. खरं तर हा मार्ग एकदम पारदर्शक आणि वेगवान असेल अशी अपेक्षा होती, नाही का? पण मग या महामार्गावरचा प्रवास खरंच तितका सोपा आहे का, की यातही काही अनपेक्षित खड्डे आणि आव्हानं आहेत? चला शोधूया. तर मग हाच तो प्रश्न आहे, डिजिटल भूमी अभिलेख हे खरंच प्रत्यक्षात उतरलेले एक स्वप्न आहे की अजूनही एक संघर्षमय वास्तव? म्हणजे या प्रणालीने जी वचने दिली होती आणि आजची जी तिची स्थिती आहे त्यातलं अंतर नेमकं किती आहे? चला आज या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की हे सगळं सुरू का झालं, यामागचं मूळ स्वप्न काय होतं. ह्या प्रणालीचं मूळ उद्दिष्ट होतं एकदम साधं सोपं, जमिनीचे व्यवहार पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांसाठी अगदी सुटसुटीत बनवणं. जरा विचार करा, सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारायची गरज नाही, दलालांना विचारायची गरज नाही आणि फसवणुकीला तर जागाच नाही. सगळी माहिती फक्त एका क्लिकवर. हो, हेच ते स्वप्न होतं. तर आता कल्पना करा की एक चकचकीत महामार्ग तर बनवला, पण त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे आणि दिशा दाखवणारे फलकच गायब आहेत. काय होईल? बरोबर, नेमका हेच या डिजिटल प्रणालीच्या बाबतीत घडताना दिसते. चला तर मग या मार्गातले नेमके अडथळे कोणते आहेत ते पाहूया. तर बघा, या डिजिटल मार्गावर असे 7 मोठे अडथळे किंवा खड्डे आहेत. यात चुकीच्या माहितीपासून ते प्रकरण निकाली काढायला लागणाऱ्या उशिरापर्यंत अनेक गोष्टी येतात. आणि सगळ्यात जास्त त्रास कुठे होतो? तर ग्रामीण भागात, जिथे डिजिटल साक्षरता अजूनही कमी आहे. लोकांना नेमकं काय करायचं हेच कळत नाही. आणि त्यात भर म्हणजे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची कमतरता आणि सतत ओव्हरलोड होणारे सर्व्हर. या सगळ्यामुळे नागरिकांचा हा डिजिटल प्रवास आणखीनच खडतर बनतोय. बरं, या सगळ्या तांत्रिक समस्या आपण पाहिल्या, पण याचा अर्थ काय? म्हणजे याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतोय? या चुकांची मानवी किंमत काय आहे? आणि परिणाम थेट दिसतो. कामात नाहक उशीर होतो, मानसिक ताण वाढतो, पैसाही जातो. अनेकदा तर न्याय मिळायला उशीर होईल की काय अशी भीती वाटू लागते. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे या सगळ्यामुळे महसूल विभागावरचा लोकांचा विश्वासच कमी होऊ लागतो. हो, या प्रणालीतल्या त्रुटींचा हाच तो खरा मानवी चेहरा आहे. पण ठीक आहे, फक्त समस्यांवर बोलून तर काही होणार नाही, बरोबर? मग यावर उपाय काय? चला आता यातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस पावलांकडे वळूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही एक सामायिक जबाबदारी आहे. इथे ना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ही जबाबदारी फक्त सरकारची किंवा फक्त नागरिकांची नाही, ती दोघांचीही आहे. एका बाजूला आपण सगळ्यांनी आपली चावडीसारख्या पोर्टल्सबद्दल जागरूक राहून आपली डिजिटल साक्षरता वाढवायला हवी. तर दुसऱ्या बाजूला महसूल विभागानेही तितकीच महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना योग्य ट्रेनिंग देण्यापासून ते सिस्टीम अपग्रेड करण्यापर्यंत. आणि हो, प्रत्येक तालुक्यात मदत केंद्र उभारणं तर खूपच आवश्यक आहे. ठीक आहे, मग आता समजा एखाद्याला या प्रणालीमध्ये अडचण आलीच, तर नेमकं काय करायचं? कुठे जायचं? घाबरून न जाता काय करता येईल? यासाठी एक व्यावहारिक कृती आराखडा आहे, जो नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो. आपली समस्या सोडवण्यासाठी ना योग्य अधिकाऱ्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याची सुरुवात नेहमी स्थानिक पातळीवरूनच होते. म्हणजे गावातल्या नोंदींसाठी तलाठी किंवा सर्कल ऑफिसर, तर संपूर्ण तालुक्याची समस्या असेल तर तहसीलदार. जर तिथेही प्रश्न नाही सुटला तर मग उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि अगदीच धोरणात्मक बदलांसाठी थेट मंत्रालय स्तरापर्यंत दाद मागण्याचा मार्गसुद्धा खुला आहे. आणि ही समस्या सोडवण्यासाठी ही 7 पावलं एक प्रकारे गुरुकिल्ली ठरू शकतात. पहिलं, आपली समस्या नेमकी काय आहे आणि कोणत्या स्तरावरची आहे हे ओळखा. दुसरं, सुरुवात नेहमी सगळ्यात खालच्या स्तरावरून करा. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, अर्ज नेहमी लेखी द्या आणि त्याची पोचपावती घ्यायला विसरू नका. चौथं, अर्जाचा एक नंबर घ्या जेणेकरून त्याचा मागोवा घेता येईल. 5वर, प्रतिसाद नाही मिळाला तर पद्धतशीरपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जा. 6वं, लोकशाही दिनासारख्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. आणि 7वं, जिथे शक्य आहे तिथे डिजिटल माध्यमांचा म्हणजे ईमेल किंवा ऑनलाईन पोर्टलचा वापर करा. ही एक प्रभावी रणनीती आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून सार काय निघतं? या संपूर्ण प्रणालीला खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत? चला ते पाहूया. आणि खरं तर हे एक वाक्य या संपूर्ण विषयाचं सार सांगून जातं. जसं महामार्गाला नियम, सिग्नल आणि दुरुस्तीची गरज असते, तसंच डिजिटल भूमी प्रणालीलाही तिच्या स्वतःच्या पूरक व्यवस्थेची गरज आहे. याचाच अर्थ फक्त एक सिस्टम तयार करून भागत नाही, तिला सतत सांभाळावं लागतं. तर या यशाची गुरुकिल्ली या त्रिसूत्रीमध्ये दडलेली आहे. पहिलं,
जागरूकता म्हणजे नागरिकांना ही डिजिटल प्रणाली प्रभावीपणे कशी वापरायची हे शिकवणं. दुसरं, प्रशिक्षण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक कौशल्य देणं. आणि तिसरं, तंत्रज्ञान म्हणजे या डिजिटल पायाभूत सुविधेमध्ये सतत सुधारणा करणं आणि तिची देखभाल करणं. हे 3 स्तंभच या प्रणालीला खऱ्या अर्थाने मजबूत बनवू शकतात. आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. ही त्रिसूत्री यशस्वी करण्यामध्ये आपली म्हणजे प्रत्येकाची भूमिका काय असू शकते? कारण शेवटी या प्रणालीचं यश हे केवळ सरकारवर नाही तर आपल्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे, नाही का?